Hi friends, this is Vaiku sir. Now start next lecture on the topic determinant and matrix. ओके लास्ट लेक्चरला आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स स्टडी केलेला आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स स्टडी केलेला आहे, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स स्टडी केलेला आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके ह्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ओके टू मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके माझा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं थोडंसं डिफरंट आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण रेग्युलर मल्टिप्लिकेशन इथे करत नाही. ओके इथे फर्स्ट मॅट्रिक्स मी कन्सिडर केलाय मॅट्रिक्स A इज इक्वल टू AIJ ऑर्डर आहे M क्रॉस N आणि सेकंड मॅट्रिक्स इथे कन्सिडर केलाय मी बी मॅट्रिक्स कन्सिडर केलाय तो काय BIJ याची ऑर्डर आहे M क्रॉस N आणि ह्या दोन्ही मॅट्रिक्स मला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. AB मॅट्रिक्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके AIJ M क्रॉस N इंटू BIJ M क्रॉस N. ओके आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल आहे हे लक्षात ठेवायचं. पहा फर्स्ट मॅट्रिक्स मधले जेवढे कॉलम आहेत, फर्स्ट मॅट्रिक्स मधले जेवढे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्स मधले तेवढेच काय पाहिजेत रो पाहिजेत आपल्याला. ओके तेवढेच काय पाहिजेत रो, तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे पॉसिबल आहे. लक्षात काय ठेवणार नंबर ऑफ कॉलम in matrix A is equal to number of rows in matrix B. ओके काय स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे नंबर ऑफ कॉलम्स इन मॅट्रिक्स A इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स B. जर जेवढे कॉलम फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये आहेत तेवढेच रो जर सेकंड मॅट्रिक्स मध्ये असतील तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे पॉसिबल आहे. त्यामुळे लिहिताना कसं लिहायचं AIJ इंटू BIJ आणि जो काय रिमेनिंग मॅट्रिक्स मिळणार आहे तो मात्र हिते जेवढे रोज आहेत आणि हिते जेवढे कॉलम्स आहेत तेवढा मिळणार आहे M क्रॉस M. म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये जेवढे रोज असतील आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम असतील एवढ्याच इथे काय होतो रिमेनिंग मॅट्रिक्स तयार होतो. ओके आता फॉर एक्झाम्पल वरून आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल मी काय घेतलेलं आहे A मॅट्रिक्स घेतलाय A11 A12 A21 A22 आणि B मॅट्रिक्स घेतलाय B11 B12 B21 B22. ओके आणि ह्या दोन्ही मॅट्रिक्स मला काय करायचं आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके AB A11 A12 A21 A22 ओके B11 B12 B21 B22. ओके आता फर्स्ट मॅट्रिक्स ची ऑर्डर काय आहे इथे 2 रोज आहेत. ओके आणि 2 कॉलम्स आहेत मीन्स काय झाली 2/2. इथे सुद्धा 2/2. आता फर्स्टली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही इथे पाहायचं जेवढे कॉलम आहेत तेवढेच काय पाहिजे सेकंड मॅट्रिक्स मध्ये रो. फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्स मधले तेवढेच रो असतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग इथे 2 आहे इथे 2 आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ओके मग रिमेनिंग जो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा जो मॅट्रिक्स तयार होईल तो पण किती बाय कितीचा तयार झाला पाहिजे 2/2 चा तयार झाला पाहिजे. ओके आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहा. ओके आता फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो कन्सिडर करायचं. फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो आणि सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम. ओके थोडस वेगळी पद्धत आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची. फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो कन्सिडर केलाय, सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम मी कन्सिडर केलेला आहे. आता काय करायचं इथला फर्स्ट इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं A11 B11. ओके देन रूल प्लस आहे देन रूल मध्ये काय लिहायचं प्लस. ओके देन काय करायचं इथला पहिला एलिमेंट झाला तर सेकंड एलिमेंट A12 हा सेकंड एलिमेंट आणि इथला सेकंड एलिमेंट फर्स्ट कॉलम मधला तो कोणता आहे B21. ओके आता याच्या पुढे एलिमेंट नाही त्यामुळे इथे संपलं, याच्या खाली सुद्धा एलिमेंट नाही संपलं. ओके आता काय करायचं फर्स्ट मॅट्रिक्स मधला रो ऍज इट इज ठेवायचा.
ओके, कॉलम फक्त चेंज करायचा, कॉलम कोणता घ्यायचा, सेकंड. आता फर्स्ट कॉलम झाला, आता कोणता कॉलम घेतलाय, सेकंड. ओके, आता फर्स्ट मॅट्रिक्स मधला पहिला एलिमेंट A11. ओके, त्याला मल्टिप्लाय कोणता करणार, इथला पहिला एलिमेंट B12. ओके, मग रूलचा काय द्यायचा, प्लस. देन इथला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड एलिमेंट यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, A12 B22. ओके, आता काय झालं, संपलं, इथे पुढे संपलं, इथे पुढे एलिमेंट संपले. ओके, आता पुन्हा एकदा रो आहे तसा ठेवायचा, सेकंड कॉलम संपला, आता थर्ड कॉलम अवेलेबल नाहीये. ओके, संपलं, त्यामुळे याचं सुद्धा फर्स्ट रोचं काम संपलेलं आहे. ओके, आता पुन्हा काय करायचं, सेकंड रो ला यायचं. आता सेकंड रो, फर्स्ट मॅट्रिक्स मधला सेकंड रो, सेकंड मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम. ओके, फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो, सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम, इथला फर्स्ट एलिमेंट, इथला फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, A21 B11, A21 B11. ओके, मिडलला रूलचा काय द्यायचा, प्लस. देन इथला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड एलिमेंट, A22 B21, B21. ओके, देन पुन्हा इथला सेकंड, आता काय करायचं, इथला एलिमेंट संपले, रो कॉलमचं काम संपलं. आता काय करायचं, पुन्हा एकदा सेकंड रो आहे तसा ठेवायचा, इथला सेकंड कॉलम. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट, इथला फर्स्ट एलिमेंट A21, इथला फर्स्ट एलिमेंट B12, प्लस इथला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड एलिमेंट A22 B22. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचंय. थोडंसं डिफरंट आहे, पण आपल्याला अशा पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. ओके, अजून एक काउंटर एक्झाम्पल घेतो पहा मी. ए मॅट्रिक्स घेतो, A11 A12 A13. ओके, आणि बी मॅट्रिक्स मी घेतो, B11 B12 B13. ओके, पहा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही कशा ठरवणार आपण, ऑर्डरवर. याची ऑर्डर किती आहे, रो किती आहे, एकच आहे, इनटू कॉलम मात्र किती आहेत, 3 आहेत, म्हणजे ऑर्डर किती झाली, 1/3. ओके, इथे सुद्धा बघा, इथे मात्र रोज किती आहेत, 3 आहेत. ओके, आणि कॉलम मात्र एकच आहे. ओके, मीन्स काय झाले, इथे ऑर्डर 1/3 झाली, इथे 3/1 झाली. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असण्यासाठी आपल्याला पहिल्या मॅट्रिक्स मधले जेवढे कॉलम आहेत तेवढेच रो जर सेकंड मॅट्रिक्स मध्ये असतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. बघा, इथे पण 3 आहेत, इथे पण 3 आहेत, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. ओके, मीन्स इथे लिहायचं, देअरफॉर नंबर ऑफ कॉलम of matrix A is equal to number of rows in matrix B is equal to 3. Okay, therefore AB matrix calculate करूया आपण, A11 A12 A13 आणि B matrix काय आपला, B11 B12 B1 B21 and B31. Okay, B21 B31. काय लिहायचं, मॅट्रिक्स करताना आपण काय करणार, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याचा आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट, इथला फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, A11 B11. ओके, देन रूलचा प्लस. ओके, सेकंड एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, A12 B21 प्लस इथला थर्ड एलिमेंट, इथला थर्ड एलिमेंट A13 B31. ओके, मीन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपल्याला काय मिळालं, A11 B11 प्लस A12 B21 प्लस A13 B31. ओके, मी काय सांगितलं, ज्यावेळी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करणार आहे त्यावेळी रिमेनिंग मॅट्रिक्स जो मिळतो तो इथे जेवढे रोज आहेत आणि इथे जेवढे कॉलम्स आहेत तेवढा मिळतो. इथे रो किती आहे, 1, इथे कॉलम किती आहे, 1. रिमेनिंग मॅट्रिक्स किती बाय कितीचा मिळाला, 1/1 चा मिळाला. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन स्टडी करायचं आहे. ओके, आपण एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल वरून आपल्या काही लक्षात येईल.
ओके, फर्स्ट एक्झाम्पल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण स्टडी करूया. ए मॅट्रिक्स घेतलाय आपण 2 1 घेतलाय, बी मॅट्रिक्स 0 1 घेतलेला आहे. ओके, गिवन ए मॅट्रिक्स 2 1, बी मॅट्रिक्स 0 1. ओके, फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? एकच रो आहे, कॉलम मात्र 2 आहेत, मीन्स 1/2. ओके, इथे मात्र रोज 2 आहेत आणि कॉलम मात्र एकच आहे, म्हणजे ऑर्डर किती आहे? 2/1. फर्स्ट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही पाहायचं. जेवढे फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढेच रो काय पाहिजेत? फर्स्ट सेकंड मॅट्रिक्स मध्ये पाहिजे. इथे ऑर्डर मध्ये फर्स्ट असतात ते रो, सेकंड असतात ते कॉलम. फर्स्ट मॅट्रिक्स मधले कॉलम इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्स मधले रोज. इथे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? तर दोन्हींची काय आहे? इथे 2 आहे, इथे पण 2 आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. मीन्स ए बी इज इक्वल टू फर्स्ट मॅट्रिक्स 2 1. ओके, सेकंड मॅट्रिक्स आहे 0 1. ओके, आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतोय? फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो, सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट, इथला फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 2 into 0, देन रूलचा प्लस. सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट मॅट्रिक्स मधला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड फर्स्ट कॉलम मधला सेकंड एलिमेंट 1 into 1. मीन्स फायनल आन्सर काय मिळेल मला? 2 into 0 0 प्लस 1 into 1 1. मीन्स 0 plus 1 means 1. ओके, मी काय सांगितलं मगाशी? इथे रिमेनिंग जो आपल्याला रिक्वायर्ड मॅट्रिक्स ए बी मिळालेला आहे याची ऑर्डर किती पाहिजे? इथे जेवढे रोज आहेत आणि इथे जेवढे कॉलम्स आहेत, फर्स्ट मॅट्रिक्स मधले रोज आणि सेकंड मॅट्रिक्स मधले कॉलम किती आहेत? 1 1. बघा 1/1 चा रिमेनिंग मॅट्रिक्स काय झाला? तयार झालेला आहे. हे फर्स्ट झालं, फर्स्ट एक्झाम्पल. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता सेकंड एक्झाम्पल पहा, सोल्युशन. ओके, आता बा फर्स्ट आपल्याला काढायचा आहे ए बी आणि सेकंड काढायचा आहे बी. इथे सुद्धा आपल्याला बी ए पण कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण बी ए कॅल्क्युलेट करून घेऊया. बी ए. ओके, बी ए कॅल्क्युलेट करताना बघा बी हा काय आहे? बी इथे राईट करतो 0 1. ओके, आणि ए काय मिळेल? 2 1. आता फर्स्टली बी ए मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायला पाहिजे. का तर याची ऑर्डर किती आहे? 2/1. याची ऑर्डर 1/2. ओके, 1/2. आता इथे जेवढे कॉलम आहेत तेवढेच रो इथे आहेत का नाही? आहेत. म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूया. काय करायचं? इथला फर्स्ट रो, इथला फर्स्ट कॉलम मल्टिप्लिकेशन करा 0 into 2. इथे काय सेकंड एलिमेंट नाहीये, संपलं. फर्स्ट कॉलम संपला. इथला फर्स्ट रो, इथला सेकंड कॉलम 0 into 1. ओके, देन संपलं. पुन्हा इथला सेकंड रो, इथला फर्स्ट कॉलम 2 into 1 1 into 2. ओके, संपलं. पुन्हा इथला फर्स्ट एलिमेंट, इथला सेकंड रो 1 into 1. ओके, मीन्स फायनल आन्सर काय मिळेल? 2 into 0 0, 1 into 0 0, 2 into 1 2, 1 into 1 1. ओके, मीन्स बी ए मॅट्रिक्स आपल्याला किती मिळाला? 0 0 2 1. ओके, इथे पण बघायचं इथे किती रोज आहेत? 2. इथे कॉलम किती आहेत? 2. म्हणजे रिमेनिंग मॅट्रिक्स किती बाय कितीचा मिळाला? 2/2. बघा किती रोज आहेत? 2 रोज आहेत, 2 कॉलम्स आहेत. ओके, असं आपल्याला काय कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे? ए बी. आणि इथे काय सांगितलं होतं? ऑल्सो बी ए पण फाइंड करायला सांगितलं होतं. 2 मार्क्स साठी एक्झामला येऊ शकतं. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय, ए बी पण कॅल्क्युलेट करायचं आहे, बी ए पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, ए बी कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्टली ए बी ची ऑर्डर किती आहे? इथे बघा रोज किती आहेत? 2. मीन्स 2 into कॉलम किती आहेत? 3. 2 into 3 आहे. ओके, आता बघा इथे रोज किती आहेत? 2 आणि कॉलम किती आहेत? 2. ओके, आता फर्स्टली ए बी मॅट्रिक्स काढण्यासाठी इथे जेवढे कॉलम आहेत तेवढेच इथे रो आहेत का? नाही.
ओके, इथे कॉलम आहे 3, इथे रोज आहे 2, त्यामुळे ए बी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकत नाही का. आता नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रोज आपल्याला मिळत नाही, त्यामुळे इथे लिहायचं देअरफॉर नंबर ऑफ कॉलम्स in matrix A is not equal to number of rows in matrix B. Therefore AB is not defined. आपण AB डिफाइन करू शकत नाही. ओके, आता सेकंड कॅल्क्युलेट काय करायचं आहे, बी ए मीन्स बी मॅट्रिक्स पहिला घ्यायचा आहे. ओके, आणि ए मॅट्रिक्स नंतर घ्यायचा आहे. ओके, मग बी मॅट्रिक्स मध्ये रो किती आहेत, 2 आहेत, आणि सेकंड ए मॅट्रिक्स मध्ये कॉलम किती आहेत, 2 आहेत. इथे मात्र कॉलम आणि रो काय आहेत, इक्वल आहेत. मीन्स बी ए मॅट्रिक्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, पण ए बी मॅट्रिक्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. ओके, मीन्स बी मॅट्रिक्स पहिल्यांदा राईट करतो बी ए. ओके, बी काय आपल्याकडे 1 0 1 0. ओके, आणि ए मॅट्रिक्स आपल्याकडे काय 1 2 3 0 1 2. ओके, इथे बी ए ची ऑर्डर 2/2, इथे 2/3. ओके, मीन्स बघा जेवढे इथे कॉलम आहेत तेवढेच रो इथे आहेत, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना रूल काय लक्षात ठेवायचा आहे, फर्स्ट मॅट्रिक मधला फर्स्ट रो, सेकंड मॅट्रिक मधला फर्स्ट कॉलम. ओके, मीन्स पहिला एलिमेंट फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 1 into 1. ओके, देन मिडलला प्लस, इथला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड एलिमेंट 0 into 0. ओके, फर्स्ट कॉलमचं काम संपलं. ओके, आता फर्स्ट मॅट्रिक्स मधला रो ऍज इट इज ठेवायचा, इथला कॉलम चेंज करायचा, सेकंड कॉलम. ओके, सेकंड कॉलम काय, इथला फर्स्ट एलिमेंट, इथला फर्स्ट एलिमेंट 1 into 2, मिडलला प्लस, इथला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड एलिमेंट 0 into 1. ओके, पुन्हा सेकंड कॉलमचं काम संपलं. आता थर्ड कॉलम. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट, इथला फर्स्ट एलिमेंट 1 into 3, मिडलला प्लस. ओके, इथला सेकंड एलिमेंट, इथला सेकंड एलिमेंट 0 into 2. ओके, संपलं, याचं पण काम संपलेलं आहे. तिसरा कॉलम संपला. आता फोर्थ कॉलम काय आपल्याला अवेलेबल नाही, तर इथला फर्स्ट रोचं काम संपलेलं आहे. आता फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो ऍज इट इज घ्यायचा, सॉरी फर्स्ट मॅट्रिक्स मधला सेकंड रो ऍज इट इज ठेवायचा. आता इथला फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो. ओके, इथला सेकंड फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो आणि सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम 1 into 1 प्लस 0 into 0. ओके, पुन्हा इथला फर्स्ट सेकंड 2 into 1 1 into 2 प्लस 0 into 1. ओके, देन इथला थर्ड 3 into 1 प्लस 2 0 into 2. संपलं. ओके, आपलं फायनल आन्सर 1 into 1 1 1 plus 0 1, 2 into 1 2 2 plus 0 2, 3 into 1 means 3 plus 0 3, 1 into 1 1 plus 0 1, 2 into 1 2 plus 0 2. Okay, 3 into 1 3 plus 0 3. ओके, मीन्स फायनल आन्सर काय मिळाला आपल्याला 1 2 3 1 2 3. ओके, मीन्स रिमेनिंग मॅट्रिक्स किती बाय किती झाला, 2 रोज आणि 3 कॉलम्स. बघा इथे 2 रोज आहेत आणि इथे 3 कॉलम्स आहेत. मीन्स रिमेनिंग मॅट्रिक्स किती बाय कितीचा मिळाला पाहिजे, 2/3 चा. ओके, सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला एबी मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करता आला नाही का, तर कॉलम आणि रोज इक्वल नाही आहेत. मात्र आपण कोणता केला, बी मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. असं 2 मार्क्स साठी एक्झाम्पल परीक्षेला येऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय, शो दॅट मॅट्रिक्स AB इज नॉन सिंग्युलर. आपल्याला AB मॅट्रिक्स काय दाखवायचा आहे, नॉन सिंग्युलर दाखवायचा आहे. ओके, मीन्स फर्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल, AB मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करावं लागेल. AB मॅट्रिक्स आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. ओके, मग ए मॅट्रिक्स जो आहे याची ऑर्डर काय आहे, 2/3.
सेकंड मॅट्रिक्स बी जो आहे याची ऑर्डर काय आहे 3/2. ओके, मीन्स आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी महत्वाचं काय आहे, फर्स्ट मॅट्रिक्स मधले कॉलम इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्स मधले रो असतील तरच आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके, इथे रो कॉलम किती आहेत 3, इथे रोज किती आहेत 3, मीन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. ओके, काय करायचं, फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो कन्सिडर करायचा आहे, सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे. ओके, आता फर्स्ट एलिमेंट आणि इथला फर्स्ट एलिमेंट यांचं मल्टिप्लिकेशन 1 into -2 डायरेक्ट मी मल्टिप्लिकेशन केलंय. मग रूलचा प्लस. ओके, इथला सेकंड एलिमेंट इथला सेकंड एलिमेंट -1 into 3 -3. ओके, देन इथला थर्ड एलिमेंट इथला थर्ड एलिमेंट 2 into 0 0. ओके, फर्स्ट कॉलम संपला. आता फर्स्ट मॅट्रिक्स मधला रो ऍज इट इज ठेवायचा, इथला सेकंड कॉलम. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट इथला फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 1 into 1 1, देन प्लस -1 into -1 +1. ओके, देन परत प्लस 2 into 2 4. ओके, संपलं. इथला रो कॉलमचं काम संपलं, इथला रोचं काम पण संपलं. ओके, देन सेकंड रो फर्स्ट कॉलम, देन सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथला फर्स्ट एलिमेंट इथला फर्स्ट एलिमेंट 2 into 0 0, -1 into 3 सेकंड एलिमेंट -1 into 3 means -3 प्लस इथला थर्ड एलिमेंट इथला थर्ड एलिमेंट 3 into 0 0. ओके, आता पुन्हा फर्स्ट कॉलमचं काम संपलेलं आहे, सेकंड कॉलम. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट इथला फर्स्ट एलिमेंट 1 into 0 0 प्लस -1 into -1 किती होईल +1, देन प्लस 3 into 2 6. ओके, संपलं. सेकंड कॉलम पण संपला, इथला सेकंड कॉलम पण रो पण संपला. आता ऍडिशन करून घ्या. -3 -2 -5, 4 + 1 5 + 1 6 -3. ओके, 6 + 1 7. हा काय काढून घेतला आपण एबी मॅट्रिक्स. ओके, एबी मॅट्रिक्स काढून घेतलाय, पण आपल्याला शो दॅट काय करायचं आहे, मॅट्रिक्स एबी इज नॉन सिंग्युलर. सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कधी म्हणतो, ए मॅट्रिक्स सिंग्युलर आणि ए मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर कधी म्हणणार, आपण डेफिनेशन स्टडी केलंय टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये. डिटर्मिनंट ए जर 0 आला आणि डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 आला, इट इज कॉल्ड सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. डिटर्मिनंट व्हॅल्यू ए जर 0 असेल तर तो मॅट्रिक्स सिंग्युलर असतो, डिटर्मिनंट मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू 0 असेल तर नॉन सिंग्युलर असतो. ओके, मीन्स आपल्याला काय करायचं आहे, इथे नॉन सिंग्युलर दाखवायचं आहे. मीन्स आपल्याला एबी मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय आला पाहिजे, 0 आला नाही पाहिजे. 0 आला तर तो सिंग्युलर आहे, नाही 0 आला तर नॉन सिंग्युलर आहे. मीन्स पहिल्यांदा एबी मॅट्रिक्सला आपण डिटर्मिनंट मध्ये राईट करायचं, -5 6 -3 7. आता 2/2 चा डिटर्मिनंट आपण सॉल्व कसा करतो, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 7 into 5 -5 into 7 रूलचा मायनस, देन -3 into 6 -3 into 6 मीन्स किती झाले -35. किती होईल मायनस प्लस 18. 35 मधून 18 गेल्यानंतर किती राहील -17. ओके, मीन्स फायनल आन्सर 0 आलंय का आपलं, नाही. मीन्स डिटर्मिनंट ऑफ AB इज नॉट इक्वल टू 0, देयरफॉर AB इज नॉन सिंग्युलर. AB मॅट्रिक्स कसला मिळाला आपल्याला, नॉन सिंग्युलर. आपल्याला शो दॅट करायचं होतं AB नॉन सिंग्युलर आहे, AB डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आलेली नाही, मीन्स तो काय आहे नॉन सिंग्युलर आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट ए मॅट्रिक्स दिलाय आणि प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, A² इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ओके, एकच मॅट्रिक्स ए दिलाय आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सोल्युशन. ओके, A² मीन्स आपण काय करू शकतो, ए मॅट्रिक्स किती वेळा मल्टिप्लाय करू शकतो, A into A मीन्स A². ओके, म्हणजे एकच मॅट्रिक्सचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 8 -2 -4. पुन्हा तोच मॅट्रिक्स A 4
8 -2 -4. ओके, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर 2/2 2/2. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो का, तर दोन्ही काय आहेत, कॉलम आणि रो 2 2 आहेत, इक्वल आहेत. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 into 4 16 plus 8 into -2 -16. ओके, देन फर्स्ट रो कॉलमचं काम संपलं. सेकंड कॉलम 8 into 4 किती झाले 32, मिडलला प्लस, पुन्हा 8 into -4 -32. ओके, फर्स्ट कॉलम संपला, सेकंड कॉलम संपला, फर्स्ट रो संपलेला आहे. ओके, सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 into 4 -8. ओके, -4 into -2 +8. ओके, फर्स्ट कॉलम संपला. सेकंड कॉलम 8 into -2 -16, -4 into -4 +16. ओके, मीन्स पा +16 -16 0, +32 -32 0, -8 +8 0, -60 +60 0. मीन्स आपल्याला ए स्क्वेअर मॅट्रिक्स शेवटी किती मिळाला 0. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, मीन्स ए स्क्वेअर सांगितला काढायला तर ए मॅट्रिक्स किती वेळा मल्टिप्लाय करायचा 2 वेळा. जर ए क्यूब सांगितला तर ए मॅट्रिक्स किती वेळा मल्टिप्लाय करावं लागेल 3 वेळा. अशा पद्धतीने काय करायचं आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ ए मॅट्रिक्स घेतलाय, बी मॅट्रिक्स घेतलाय, स्टेट वेदर ए बी इज इक्वल टू बी ए क्वेश्चन मार्क टाकलेला. आपल्याला चेक काय करायचं आहे, ए बी मल्टिप्लिकेशन आणि बी ए मल्टिप्लिकेशन इक्वल येते काय चेक करायचं आहे. ओके, आता फर्स्ट ए मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर किती आहे 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, मीन्स 3/3. इथे सुद्धा 3/3. आता 3/3 मॅट्रिक्स आपण मल्टिप्लिकेशनचा एक्झाम्पल स्टडी करूया. ओके, फर्स्टली ए बी कॅल्क्युलेट करूया. ए बी मॅट्रिक्स -1 1 1 2 3 0 1 -3 1. ओके, इकडे सुद्धा 2 1 4 3 0 2 3 0 2 1 2 1. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही, 3/3 असलं, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ओके, आता फर्स्टली काय करायचं आहे, फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो फिक्स्ड करायचा. ओके, आता सेकंड मॅट्रिक्स मधला पहिला काय घ्यायचा, कॉलम घ्यायचा. ओके, कॉलम घेतल्यानंतर काय केलं, इथला फर्स्ट एलिमेंट इथला फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 2 into -1 -2 रूलचा प्लस, इथला सेकंड एलिमेंट इथला सेकंड एलिमेंट 1 into 3 3, देन प्लस. ओके, फर्स्ट रो मधला थर्ड एलिमेंट फर्स्ट सेकंड म्हणजे सेकंड मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम मधला थर्ड एलिमेंट 1 into 1 1. ओके, फर्स्ट कॉलमचं काम संपलं. ओके, फर्स्ट मॅट्रिक्स मधला रो ऍज इट इज, सेकंड कॉलम इथला फर्स्ट एलिमेंट इथला फर्स्ट एलिमेंट 1 into -1 -1 प्लस 0 into 1 0, इथला थर्ड एलिमेंट इथला थर्ड एलिमेंट 2 into 1 2. ओके, संपला, कॉलमचं काम संपलं. आता थर्ड कॉलम मध्ये, ओके, थर्ड कॉलम मध्ये काय होईल, इथला -1 इथला 4 -4 प्लस, इथला सेकंड एलिमेंट इथला सेकंड एलिमेंट 2 into 1 2 प्लस, इथला थर्ड 1 into 1 1. संपलं. ओके, थर्ड कॉलमचं काम पण संपलेलं आहे. ओके, आता फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रोचं काम संपलेलं आहे. ओके, आता काय करायचं, सेकंड रो विचारात घ्यायचं. ओके, फर्स्ट मॅट्रिक्स मधला सेकंड रो विचारात घेतला की पुन्हा इथला फर्स्ट कॉलम विचारात घ्यायचा. ओके, इथला फर्स्ट एलिमेंट इथला फर्स्ट एलिमेंट 2 into 2 4 प्लस, इथला सेकंड 3 into 3 9 प्लस. ओके, इथला थर्ड 0 into 1 0. ओके, संपलं काम. सेकंड रो 1 into 2 2, 0 into 3 0, 2 into 0 0. ओके, सेकंड रोचं काम संपलं. थर्ड रो 4 into 2 8 प्लस 2 into 3 6 प्लस 1 into 0 0.
ओके संपलं. थर्ड रोचं पण काम काय झालेलं आहे, कॉलमचं हे काम संपलेलं आहे आणि फर्स्ट मॅट्रिक्स मधल्या सेकंड रोचं सुद्धा काम संपलेलं आहे. ओके आता काय करायचं, इथला फर्स्ट मॅट्रिक्स मधला थर्ड रो आणि इथला फर्स्ट कॉलम 2 into 1 2 प्लस सेकंड रो एलिमेंट 3 into -3 -9 प्लस 1 into 1 1. ओके फर्स्ट कॉलमचं काम संपलं. सेकंड कॉलम 1 into 1 1 प्लस 0 into -3 0 प्लस 2 into 1 2. ओके सेकंड रोचं पण काम संपलं. थर्ड रो कॉलम 4 into 1 4 प्लस -3 into 2 -6 प्लस 1 into 1 1. ओके तर सगळं काम संपलेलं आहे. इथलं कॉलमचं पण संपलं, इथलं रोचं पण संपलेलं आहे. ओके आता ऍडिशन करून घ्यायची. 3 plus 1 4 4 minus 2 plus 2. ओके 2 minus 1 minus plus 1. ओके 2 plus 1 3 4 minus 1 minus 1. 9 plus 4 13. ओके 2 4 plus 6 plus 8 means 14. ओके plus 3 9 minus 9 plus 3 minus 6. 1 plus 2 3 किती झाले 5 5 minus 6 minus 1. हे कसलं मल्टिप्लिकेशन आलं, AB मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून घेतले. आपल्याला चेक काय करायचं, स्टेट वेदर AB इज इक्वल टू BA चेक करायचं, मीन्स BA कॅल्क्युलेट करूया. ओके BA आता कोणता मॅट्रिक्स आधी लिहायचा आहे, B मॅट्रिक्स काय आहे 2 1 4 then 3 0 2 3 0 2 then 1 2 1. okay then A matrix काय मिळाले -1 1 1 -1 1 1 2 3 0 2 3 0 and 1 -3 1 1 -3 1. ओके फर्स्ट रो ला फिक्स करायचा, फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके 2 into -1 -2 1 into 2 2 4 into 1 plus 4. ओके फर्स्ट कॉलम संपला. फर्स्ट रो आहे तसा ठेवायचा. सेकंड कॉलम 1 into 2 2 3 into 1 plus 3 -3 into 4 -12 -12. ओके सेकंड रोचं काम कॉलमचं काम संपलं. थर्ड कॉलम 1 into 2 2 plus 0 into 1 0 plus 1 into 4 4. ओके संपलं. इथलं थर्ड कॉलमचं काम पण संपलेलं आहे. थर्ड कॉलमचं संपलं, फर्स्ट रोचं पण काम संपलेलं आहे. ओके आता काय करायचं, बी मॅट्रिक्स मधला सेकंड रो कन्सिडर करायचा, इथला फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा. 3 into -1 -3 0 into 2 0 2 into 1 2. ओके फर्स्ट कॉलमचं काम संपलं. पुन्हा सेकंड कॉलम 1 into 3 3 plus 3 into 0 0 plus 2 into -3 -6. ओके सेकंड कॉलमचं पण काम संपलेलं आहे. थर्ड कॉलम 1 into 3 3 plus 0 into 0 0 plus 1 into 2 2. ओके थर्ड कॉलमचं पण काम काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता फर्स्ट मॅट्रिक्स मधल्या सेकंड रोचं पण काम संपलेलं आहे. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 into -1 -1 plus 2 into 2 4 plus 1 into 1 1. ओके देन फर्स्ट कॉलमचं पण काम संपलेलं आहे. सेकंड कॉलम 1 into 2 1 1 plus 2 into 3 6 plus 1 into -3 -3. मीन्स आता कोणतं, सेकंड कॉलमचं पण काम संपलेलं आहे. आता थर्ड कॉलम 1 into 1 1 plus 0 into 2 0 plus 1 into 1 1. ओके कॅल्क्युलेट करून घेऊया. सेकंड थर्ड रोचं थर्ड कॉलमचं काम संपलेलं आहे. ओके आता ऍडिशन करून घेऊया.
4 plus 2 6, 6 minus 2 plus 4. Okay, 3 plus 2 5, 12 minus 5 minus 7. Okay, 4 plus 2 6, minus 3 plus 2 minus 1, minus 6 plus 3 minus 3, 3 plus 2 5, 5 minus 1 4, 7, 7 minus 3 4 2. ओके, हा मॅट्रिक्स काढला आपण बी ए. ओके, आता ए बी मॅट्रिक्स आणि बी ए मॅट्रिक्स चेक करायचा इक्वल येतोय का. इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 1, इथे -7, इथे -1, इथे 6. मीन्स आपल्याला पाहायला काय भेटतंय, ए बी मॅट्रिक्स आणि बी ए मॅट्रिक्स इक्वल येत नाहीत. शेवटला लिहायचं देअरफॉर ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. ओके, आपल्याला इथे चेक करायला सांगितलं होतं ए बी मॅट्रिक्स आणि बी ए मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इक्वल येतंय का, पण हे दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इक्वल येत नाहीये. ओके, असं 3x3 मॅट्रिक्सचं काय करायचंय, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन करण्याची रूल काय आहे, फर्स्ट मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो कन्सिडर करायचा, सेकंड मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम कन्सिडर करायचा, फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लिकेशन, सेकंड एलिमेंट सेकंड, थर्ड एलिमेंट थर्ड, असं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांची काय करायची, ऍडिशन करायची. ओके, मग फर्स्ट कॉलम संपला, सेकंड कॉलम आणि इथला फर्स्ट रो यांचं पुन्हा मल्टिप्लिकेशन करायचा. हा आपला काय आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा रूल आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. हा आहे 3x3 मॅट्रिक्सचा एक्झाम्पल. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आपल्याला काय करायचं, ट्रान्सपोज मॅट्रिक्सच्या काय पाहिजे, प्रॉपर्टी स्टडी करायचे. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी आहे ए ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज, ए रेस टू टी, टी मीन्स ट्रान्सपोज. ओके, ए ट्रान्सपोज ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू काय आहे, ए. ओके, किंवा एखादा स्केलर मल्टिप्लाय असेल के, के काय असेल, स्केलर असेल. ओके, आणि ब्रॅकेट रेस टू ट्रान्सपोज असेल तर त्या ट्रान्सपोजचा स्केलरवर काही इफेक्ट होत नाही, फक्त मॅट्रिक्स जो असेल ए मॅट्रिक्स वर ट्रान्सपोजचा यूज करायचा. ओके, आता सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. ए प्लस बी ब्रॅकेट ट्रान्सपोज असेल तर काय होतं, ए चा सेपरेट ट्रान्सपोज होतो, बी चा सेपरेट ट्रान्सपोज होतो. तसंच ए बी मॅट्रिक्स ए इंटू बी मॅट्रिक्स ब्रॅकेटचा ट्रान्सपोज असेल तर इथं मात्र काय सांगितलेलं आहे, फर्स्टली बी ट्रान्सपोज अँड देन ए ट्रान्सपोज. ओके, हे आपल्याला दोन्ही ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रूव्ह दॅट साठी एक्झाम्पल टाकून आपल्याला काय केलं जातं, परीक्षेला एक्झामला येतात. आता फर्स्ट एक्झाम्पल मी त्याच पॅटर्न मध्ये घेतलेला आहे. पहा, इफ ए मॅट्रिक्स घेतलेला आहे, ए मॅट्रिक्स 2 -3 5 -4 -6 1 आणि बी मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि शो दॅट काय करायचं आहे, A plus B bracket transpose is equal to A transpose plus B transpose. Okay, solution पहा. फर्स्टली ओके, पहिल्यांदा मी काय काढून घेतो, A plus B काढून घेतो आणि मग ट्रान्सपोजचा विचार करतो. A plus B कॅल्क्युलेट पहिल्यांदा करतो. A 2 -3 5 -4 -6 1. ओके, प्लस B मॅट्रिक्स 2 1 4 -1 -3 3. ओके, आता दोन्ही मॅट्रिक्सची मला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे. ऍडिशन करण्यासाठी याची ऑर्डर काय झाली पहा, 3/2. याची सुद्धा ऑर्डर 3/2. दोन्हीची ऑर्डर सेम असेल तर मॅट्रिक्स ऍडिशन काय आहे, पॉसिबल आहे. डायरेक्ट ऍडिशन करतो आपण. प्रत्येक इथला एलिमेंट 2 + 2 4, इथला एलिमेंट -3 + 1 मीन्स -2, इथला सेकंड 5 + 4 9, इथला -4 -5 -4 -1 -5 -6 -3 -9 1 + 3 4. हे काय झालं आपलं A plus B. ओके, लेफ्ट हँड साइड मात्र आपली काय आहे, A plus B ब्रॅकेटचा ट्रान्सपोज मीन्स A plus B चा मला काय घ्यायचा आहे,
ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज मीन्स काय करतो आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस स्टडी केले तिथं ट्रान्सपोजची आपण डेफिनेशन स्टडी केलेली आहे. ट्रान्सपोज मीन्स काय करायचं इंटरचेंजिंग रोज इनटू कॉलम. जे काय रोज मध्ये आहेत त्यांना कशामध्ये रूपांतर करायचं कॉलम मध्ये करायचं आहे. ओके मग इंटरचेंज रोज इनटू कॉलम. इथे रोज काय आहेत 4 - 2 याला कॉलम मध्ये लिहायचं 4 - 2. ओके पुन्हा रो कोणता आहे 9 - 5 ह्याला कॉलम मध्ये लिहायचा 9 - 5. देन रो कोणता आहे -9 + 4. ओके हे झालं माझं काय ट्रान्सपोज. ट्रान्सपोज करायचं मीन्स काय करायचं इंटरचेंज रोज इनटू कॉलम. आता A + B ब्रॅकेट ट्रान्सपोज आपल्याला मिळालेला आहे. ओके म्हणजे LHS साइड आपण काढून घेतलेली आहे. आता RHS काढण्यासाठी आपल्याला फर्स्टली A ट्रान्सपोज काढला पाहिजे B ट्रान्सपोज काढला पाहिजे आणि देन मग त्यांची काय केली पाहिजे ऍडिशन केली पाहिजे. फर्स्ट A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज. ओके आता A ट्रान्सपोज. ओके पहिल्यांदा काय करणार फर्स्ट रो 2 - 3 ला कशामध्ये लिहायचं कॉलम मध्ये 2 - 3. पुन्हा रो कोणता आहे 5 - 4 ला कॉलम मध्ये 5 - 4. पुन्हा रो कोणता आहे -6 1 ला कॉलम मध्ये लिहिलं -6 1. ओके देन बी मॅट्रिक्स मध्ये पण सेम ट्रान्सपोज करायचा आहे 2 1 रो मध्ये याला कॉलम मध्ये लिहिलं 2 1. 4 - 1 कॉलम मध्ये लिहिलं 4 - 1. ओके -3 3 कॉलम मध्ये लिहिलं -3 3. ओके आता ट्रान्सपोज काढून घेतलेत. आता त्यांची आपण काय करूया ऍडिशन करूया. ओके ऍडिशन करताना काय करणार आहे राइट हँड साइडला A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. ओके A ट्रान्सपोज मॅट्रिक्स काय मिळाले 2 5 -6 -3 -4 1. ओके प्लस B ट्रान्सपोज 2 4 -3 1 -1 3. ओके दोन्हींचे ऍडिशन करायचे आहे. ऑर्डर बघा तिथे किती आहेत 2 आणि कॉलम किती आहे 3 2/3. ओके इथे सुद्धा 2/3 मीन्स मॅट्रिक्स ऍडिशन करू शकतो. ओके डायरेक्ट ऍडिशन करूया 2 + 2 4 5 + 4 9 -6 - 3 -9 -3 1 -2 -4 -1 -5 1 + 3 4. ओके हा काढले आपण राइट हँड साइड. आता राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल आहे का बघा. इथे 4 इथे 4 9 9 -9 -9 -2 -2 -5 -5 4 4 मीन्स राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड काय आली इक्वल आली. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड मीन्स A + B ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. मीन्स इथे आपली प्रॉपर्टी जी आहे ती सॅटिस्फाय झालेली आहे. ओके असं 2 मार्क्स 3 मार्क्स साठी एक्झामला एक्झाम्पल येत आहे ट्रान्सपोज वरचं एक्झाम्पल. हे ऍडिशनचं आहे सिंपल ऍडिशन. आपण त्या पोझिशनच्या एलिमेंटची काय करायची ऍडिशन करायची. ओके नेक्स्ट एक्झाम्पल इफ A मॅट्रिक्स घेतलाय B मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि काय व्हेरीफाय करायचं आहे पहा व्हेरीफाय AB ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके मीन्स पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट काय करावं लागेल AB कॅल्क्युलेट करावं लागेल. AB कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. ओके ही झाली लेफ्ट साइड. राइट साइड साठी आपल्याला B ट्रान्सपोज आधी कॅल्क्युलेट करावं लागेल A ट्रान्सपोज आधी कॅल्क्युलेट करावं लागेल आणि देन मग ह्या दोन्हींचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके फर्स्टली आपण लेफ्ट साइड मध्ये AB काढून कॅल्क्युलेट करूया. ओके AB मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करूया. A मॅट्रिक्स आपल्याला काय 2 -1 3 -2 4 1. ओके B मॅट्रिक्स आपल्याकडे 0 3 -4 2 -1 1. ओके फर्स्ट ची ऑर्डर काय आहे और रोज किती आहेत 3 कॉलम किती आहेत 2. ओके इथे रोज मात्र 2 आहेत कॉलम मात्र 3 आहेत. ओके मीन्स
इथे बघा, इथे कॉलम किती झाले 2, इथे रो किती झाले 2, म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. ओके, फर्स्टली काय करणार, इथला रो फिक्स करायचा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतोय, मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो, इथला रो फिक्स, इथला फर्स्ट कॉलम 0 into 2 0, 2 into -1 -2. ओके, फर्स्ट कॉलम संपला. सेकंड 3 into 2 6 प्लस -1 into 1 1. ओके, सेकंड कॉलम संपला. थर्ड कॉलम ओके, -4 into 2 -8, 1 into -1 -1. ओके, संपलं. थर्ड कॉलमचं पण काम संपलं. ओके, इथला फर्स्ट रोचं काम संपलेलं आहे. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 into 3 0 प्लस -2 into 2 -4. ओके, संपलं इथलं काम. सेकंड रो कॉलम 3 into 3 9 प्लस -1 into -2 +2. ओके, संपलं. थर्ड -4 into 3 -12, -2 into 1 -2. याचं पण काम संपलेलं आहे. ओके, सेकंड रो चं काम पण संपलेलं आहे. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 into 4 0, 1 into 2 2, संपलं. 3 into 4 12 प्लस -1 into 1 -1, संपलं. थर्ड -4 into 4 -16 प्लस 1 into 1 1, संपलं. ओके, आता कॅल्क्युलेट करूया. -2 6 plus 1 7, minus plus 9. ओके, -9 सॉरी, -4 plus 11 -14 2 11 -15. ओके, हा मिळाला आपल्याला ए बी मॅट्रिक्स. ओके, पण लेफ्ट हँड साइड मीन्स काय आहे, ए बी मॅट्रिक्सचा मला काय घ्यायचा आहे, ट्रान्सपोज, मीन्स लेफ्ट हँड साइड. ओके, ए बी मॅट्रिक्सचा मला काय घ्यायचा आहे, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज मीन्स काय करायचं आपल्याला, रो ला कशामध्ये लिहायचा आहे, कॉलम मध्ये. म्हणजे फर्स्ट -2 7 -9 हा रो आहे, याला आपल्याला कॉलम मध्ये लिहायचा आहे. ओके, सेकंड रो काय, -4 11 -14, -4 11 -14 याला मी कॉलम मध्ये राईट केलं. पुन्हा 2 11 -15, 2 11 -15 याला सुद्धा मी कशामध्ये लिहिलं, कॉलम मध्ये राईट केलंय. हा माझा झाला ए बी ब्रॅकेट ट्रान्सपोज, मीन्स लेफ्ट हँड साइड माझी कॅल्क्युलेट करून झालेली आहे. याला नंबर दिला 1. ओके, आता मी राईट हँड साइड साठी पहिल्यांदा काय करावं लागेल, बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, बी ट्रान्सपोज काढून घेतो. ओके, देन ए ट्रान्सपोज पण काढून घेतो. ओके, आता बी ट्रान्सपोज, ओके, जो काय रो आहे याला मला कशामध्ये लिहायचा आहे, कॉलम मध्ये, मीन्स 0 3 -4. ओके, पुन्हा 2 -1 1 याला मी कशामध्ये लिहिलं, कॉलम मध्ये. पुन्हा इथे पहा 2 -1 रो आहे, याला मला कशामध्ये लिहायचं आहे, कॉलम मध्ये, 2 -1. पुन्हा 3 -2 रो आहे, याला कॉलम मध्ये. ओके, पुन्हा 4 1 ला कॉलम मध्ये, 4 1, मीन्स ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज मी राईट करून घेतला. आता ह्या दोन्हींची राईट साइड काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन, राईट हँड साइड. बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, बी काय आपल्याकडे 0 2 3 -4 1 -4 1, 2 -1 3 -2 4 1. ओके, आता काय करायचं, फर्स्ट मॅट्रिक्स मधला कॉलम काय करायचं, रो काय करायचा आहे, फिक्स. ओके, इथला फर्स्ट कॉलम 2 into 0 0 प्लस -1 into 2 -2, फर्स्ट कॉलम संपला. सेकंड कॉलम 3 into 0 0 प्लस -2 into 2 -4, संपलं. ओके, थर्ड कॉलम 4 into 0 0 प्लस 1 into 2 2, संपलं. फर्स्ट काम संपलेलं आहे. आता सेकंड रो फिक्स करायचा. फर्स्ट कॉलम 2 into 3 6 प्लस -1 into 1 +1, संपलं. ओके, सेकंड 3 into 3 9 प्लस -2 into 2 +2,
ओके संपलं. थर्ड 4 into 3 12 प्लस 1 into -1 -1 संपलं. ओके फर्स्ट सेकंड रो चं काम पण संपलेलं आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 into -8 -8 प्लस -1 into 1 -1. ओके देन सेकंड 3 into 4 -12 प्लस -2 into 2 -2. ओके संपलं. लास्ट कॉलम 4 into 4 -16 प्लस 1 into 1 1. ओके याचंही काम संपलेलं आहे. ओके आता कॅल्क्युलेट करूया. -2 -4 2 7 11 11 -9 -14 -15 त्याला नंबर देतो 2. ओके आता राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड आपण चेक करूया. -2 -4 2 -2 -4 2. ओके सेकंड 7 11 11 7 11 11. ओके देन -9 -14 -15 -9 -14 -15 मीन्स आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं होतं राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड हे इक्वल आलेले आहेत. त्यामुळे लिहायचं फ्रॉम 1 and 2 A B bracket transpose is equal to B transpose into A transpose. प्रॉपर्टी काय झाली आपली इथे सॅटिस्फाय झालेली आहे. अशी प्रॉपर्टीचं एक्झाम्पल 4 मार्क्स 3 मार्क्स साठी एक्झामला विचारलं जातं. त्यामुळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करता आलं तर आपल्याला ते काय करता येईल प्रूव्ह करता येईल. ओके 4 मार्क्स साठी 3 मार्क्स साठी एक्झामला येते. नेक्स्ट नोट काय दिले पहा. इफ A is a square matrix then A plus A transpose is symmetric. आणि सेकंड दिले A minus A transpose is skew symmetric. ओके मी आता काउंटर एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतो प्रूव्ह करून. ओके काय सांगितले इफ A is a square matrix कोणताही स्क्वेअर मॅट्रिक्स आपण कन्सिडर केला तरी चालेल. फॉर एक्झाम्पल घेतो मी A मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स 1 0 2 2 1 0 3 0 2. ओके स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स काय नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. इथे रोज किती आहेत 3 आहेत आणि कॉलम किती आहेत 3. जेवढे रोज असतील तेवढेच कॉलम असतील तर त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर मॅट्रिक्स. मी ए मॅट्रिक्स घेतलेला आहे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ओके आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ए प्लस ए ट्रान्सपोज इज सिमेट्रिक. ओके आता मी याचा ए ट्रान्सपोज काढतो. ए ट्रान्सपोज. ओके ट्रान्सपोज मीन्स काय रो ला आपण कशामध्ये लिहितो कॉलम मध्ये. मीन्स 1 0 2 ला मी कॉलम मध्ये लिहिणार 1 0 2. ओके देन कोणत्या 2 1 0 ला मी कॉलम मध्ये लिहिणार 2 1 0. ओके देन कोणता 3 0 2 ला मी कशामध्ये लिहिलं कॉलम मध्ये. हा माझा झाला ट्रान्सपोज. ओके आता ट्रान्सपोज काढल्यानंतर ह्या दोन्हींची मला काय करायची आहे ऍडिशन. A प्लस A ट्रान्सपोज. ओके ऍडिशन करूया 1 0 2 2 1 0 3 0 2 प्लस A ट्रान्सपोज 1 2 3 0 1 0 2 0 2. ओके ऍडिशन आपण कशी करतो दोन्ही ऍडिशन करूया आपण डायरेक्ट त्या पोझिशनचे ऍडिशन 1 प्लस 1 2. ओके 0 प्लस 2 2 2 प्लस 3 5. ओके 2 प्लस 0 2 1 प्लस 1 2. ओके 0 प्लस 0 0 3 प्लस 2 5 0 प्लस 0 0 2 प्लस 2 4. ओके रिमेनिंग मॅट्रिक्स जो आपल्याला मिळाला ऍडिशन नंतर 2 2 5 2 2 0 5 0 4. ओके आता सिमेट्रिक मॅट्रिक्स मीन्स आपण काय म्हणतो सिमेट्रिक मॅट्रिक्स मीन्स AIJ इज इक्वल टू AJI आणि स्क्यू सिमेट्रिक्स मीन्स काय म्हणतो आपण AIJ इज इक्वल टू मायनस AJI. मीन्स फॉर एक्झाम्पल कसं आहे ABC HH F F G G.
आणि स्क्यू सिमेट्रिकचा कसा आहे ए बी सी एच एच जी जी एफ एफ. ओके, मीन्स काय असतं सिमेट्रिक मॅट्रिक्स मीन्स काय, जे काय डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सोडून A12 आणि A21 पोझिशन वरचा एलिमेंट जर सेम असेल, हा एलिमेंट जर सेम असेल, पुन्हा हा एलिमेंट जर सेम असेल आणि हा एलिमेंट जर सेम असेल, इट इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, देन काय सांगितलंय, डायगोनल एलिमेंट सोडून A12 A21 पोझिशन वरचा एक एलिमेंट पॉझिटिव्ह एक एलिमेंट निगेटिव्ह असेल, एलिमेंट सेम पण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, इथे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एलिमेंट्स असेल, इट इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, मग आता आपल्या एक्झाम्पल मध्ये बघा, डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते कोणतेही असू देत, ते मॅटर करत नाहीत. पहा, ह्या पोझिशनचा एलिमेंट हा एलिमेंट काय आहे, सेमच आहे. इथे 5 आहे, इथे 5 आहे, सेमच आहे. इथे 0 आहे, इथं 0 आहे, सेमच आहे. मीन्स ए प्लस ए ट्रान्सपोज मॅट्रिक्स आपल्याला काय मिळाला, सिमेट्रिक मिळाला. ओके, मीन्स आपल्याला काय सांगितलं होतं, ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला, ए चा ट्रान्सपोज घेतला, दोन्हींची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं, सिमेट्रिक मिळतं. ओके, तसंच आपल्याला सबट्रॅक्शन काय मिळालं पाहिजे, स्क्यू सिमेट्रिक मिळालं पाहिजे, ते आपण चेक करूया. ओके, काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन. पहा, 1 minus 1 0, 0 minus 2 minus 2, 2 minus 3 minus 1. Okay, 2 minus 0 2. Okay, 1 minus 1 0, 0 minus 0 0, 3 minus 2 3 minus 2 1, 0 minus 0 0, 2 minus 2 0. ओके, डायगोनल एलिमेंट जे आहेत ते आपल्याला मॅटर करत नाहीत. नॉन डायगोनल मध्ये हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. ओके, आणि हे दोन्ही 0 असल्यामुळं साइन मॅटर करत नाही. ओके, पण हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, मीन्स आपल्याला ए मायनस ए ट्रान्सपोज सबट्रॅक्शन काय मिळालेलं आहे, स्क्यू सिमेट्रिक मिळालेलं आहे. मीन्स ए मायनस ए ट्रान्सपोज इज स्क्यू सिमेट्रिक. ओके, अशा आपल्याला ट्रान्सपोज मध्ये एक्झाम्पल एक्झामला विचारली जाऊ शकतात.